नमस्कार, शुभ संध्याकाळ. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असलेले राज्य मराठी विकास संस्था, सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन ती अधोरेखित केली जाते. अनागरी भाषा हे लोकसाहित्याची भाषा अशी ही ओळख रूढ आहे. लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब दर्शवणारा आरसा आहे असे साहित्यिकांचे मत आहे. लावणी हे लोककलेचे अविभाज्य अंग आहे. लावणी ही लोकप्रिय लोककला असून तिचे बदलत गेलेले भाषा सौंदर्य विलोभनीय आहे. लावणीच्या याच बदलत्या भाषा वैभवाचा वेध घेणारा हा आविष्कार आपल्यापुढे सादर करत आहे विजन अँड व्हॉइस ऍक्ट मुंबई, श्रीनिवास नार्वेकर, सहभाग डॉक्टर प्राची आरोसकर, अमित सोलंकी, सुगत उथळे, कोमल धांडे, ऋग्वेद पोतदार. मी सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांचे स्वागत करते. तसेच सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत करते आणि हा कार्यक्रम विजन अँड व्हॉइस ऍक्टकडे सोपवते. नमस्कार मंडळी, नमस्कार. राज्य मराठी विकास संस्था आणि पु ल देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं साजरा होणारा हा मराठी भाषा पंधरवडा आणि त्यातला सृजन निर्मित आणि विजन ऍक्ट प्रस्तुत करत आहे आजचा कार्यक्रम. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळी लोक इथं आलेले आहातच, नाही म्हणजे तुम्ही सगळे बरे असणारच. काय बरं असल्याशिवाय यांना ते चेक करून आज सोडलंच नसतं. मंडळी, काय ना, राजा राणी
वरदानजी आणि जनता बरी असेल ना तर जीवाला बरं वाटत. काय समजी बरी असली ना की तेव्हा तुमची आणि आमची भेट होणार. आता कसं आहे या सरलेल्या वर्षात त्या कोरोनानं आपल्याला फार बाईट हैराण करून सोडलं. अहो सगळ्यांना घरीच बसवलं. तुम्हाला सांगतो माणसाला माणसापासून लांब राहायला भाग पडलं. नाही पण एक गोष्ट चांगली घडली, माणसं माणसांपासून फिजिकली जरी लांब असली ना तरी मनाने एकमेकांच्या अगदी जवळ आली, एकमेकांना मदत करायला लागली. तुम्हाला सांगतो दिवसभर एकमेकांशी व्हॉट्सअपवर चर्चा करणारी मंडळी एकमेकांशी फेस टू फेस बोलायला लागली. ते पण पहिल्यांदाच. नवरा बायकोशी बोलायला लागला, घरातली एकमेकांशी बोलायला लागले, शेजारी पण बोलायला लागले. हे सगळं पहिल्यांदाच घडलं. मंडळी पण आज मी नाही खुश. का म्हणून काय विचारता? अहो तुम्ही सगळे आलेत, एवढ्या मोठ्या संख्येनं आलात, त्यामुळे मी नाही खुश. मंडळी आज आपण इथे भेटलोय त्याचं कारण पण एकदम स्पेशल आहे, एकदम स्पेशल. मराठी भाषेतल्या लावणीचा इतिहास आणि परंपरा समजून घेण्यासाठी आपण इथे आलो. त्या मंडळी तुम्हा सगळ्यांना माझा मानाचा मुजरा. हो दादा, झालंय माझं, या की आता. हो ताई, या की. नमस्कार. चमत्कार झालेले आहेत. तर मंडळ मी आलो तुमच्याशी बोललो नाही, मी पुण्यांदा येईन पुण्यांदा बोलीन, पण हे दादा आणि या ताई आता तुमच्याशी संवाद करणार आहे. नाही आता तुम्ही म्हणाल मग मागा धरणं तू काय करत होतास? नाही तू पण बोलतच होतास, पण कसं आहे नुसतं बोलणं वेगळं आणि संवाद करणं वेगळं. हे दादा आणि ताई तुम्हाला लावणीच्या भाषेचा इतिहास, परंपरा, त्यातली नजाकत आणि बरंच काय काय सांगणार आहे. नाही ते तुम्ही ऐकून घ्या, या इथंच मध्ये मध्ये येतच राहील. दादा आणि ताई, ओव्हर टू यू. रसिका नमस्कार. नमस्कार मंडळी, आपल्याकडे लोककलेची थोर परंपरा, लोककला लोकसंस्कृतीचं दर्शन घडवते बरं का. आज आपण या कार्यक्रमात लोकसंस्कृतीतल्या एका महत्वाच्या भागाबद्दल समजून घेणार आहोत. आणि 8 दशावतार, कीर्तन, पोवाडे, रामलीला, वही ह्यासारख्या ज्या सादरीकरणाच्या कला आहेत ना, म्हणजे परफॉर्मिंग आर्ट मध्ये. हो परफॉर्मिंग आर्ट, पण म्हणजे सादरीकरणाच्याच कला की नाही ते बरोबरच आहे, पण परफॉर्मिंग आर्ट असं शुद्ध मराठीत बोललं की पटकन समजतं लोकांना. काय दादा? हा नाही ते खरंच म्हणा. तर ह्या सगळ्या परफॉर्मिंग आर्ट मधल्या लावणी या अतिशय लोकप्रिय कला प्रकाराबद्दल आपण समजून घेणार आहोत. हा नाही समजून घेणार म्हणजे काय? अहो इथे लावणी सादर होणार आहे ते तुम्ही सांगायची काय? अरे नाही रे बाबा, ते होणारच आहे की, ती होणारच आहे. होणार आहे ना, पण तेच विचारतोय. म्हणजे सादर होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे? लावणी नृत्य सादर होणार आहे ना? एक मिनिट, काय होणार? लावणी नृत्य. लावणी नृत्य नाही रे, लावणी नृत्य. नृत्य 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 नाही, नृत्य. नृ 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 जिभेचा तुकडा पडेल. मी काय म्हणतो म्हणजे इथं लावणीचा डान्सच होणार आहे ना? होणार आहे. तुम्ही म्हणता ना तेच होणार आहे. धन्यवाद. पण मी काय म्हणतो लवकर काय तो सादर करा ना, पब्लिक खोळंबली. कुठे कोण खोळंबले? कोण खोळंबलंय? अगदी व्यवस्थित ऐकतात सगळे. नाही ते काय सीटा बिटा मांडलेत आणि कार्यक्रम शासनाचा आहे ना म्हणून गप्प बसले. पण मनातल्या मनात लय खोळंबले. त्यांना लावणी बघायची, एखादी लावणी होऊन जाऊ दे की. लावणी तू त्याशिवाय ना ऐकणार नाहीस. ठीक आहे, तू जा, आम्ही दाखवतो ना लावणी. नक्की ना? नक्की नक्की जा जा. मी काय म्हणतो प्रामिस ऐकून दाखव. पक्का जातो. नाही ह्यांचं काय ते चालू राहणारच आहे, पण याच टप्प्यावर एखादी अभिजात लावणी झाली तरी काही हरकत नाही, नाही का? तर मग ऐका आणि बघा. सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.
मित्र आला घनश्याम सुंदरा आनंद कल्ला प्रभात झाली मोठी सरली रात्री मोठी सरली रात्री धार शिरपात्र घेऊनी धेनु हंबरती लक्षिता वासुरे हरी धेनु स्तनपानाला उठिलव करी वनमाळी वनमाळी उठिलव करी वनमाळी उदयाजळी मित्र आला घनश्याम सुंदरा सायंकाळी एके मेली द्विजगण अवघे वृक्षी अरुणोदय होताच उडाले सरावया पक्षी प्रभात तारी इथली कावडी दीपपथ लक्षी करुणी सडा सम्मार्जन गोपी कुंभ घेऊन कुक्षी यमुना जळासी दासी मुकुंदा यमुना जळासी दासी मुकुंदा दध्योधन भक्षी घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिलव करी वनमाळी वनमाळी उठिलव करी वनमाळी उदया जळी मित्र आला घनश्याम सुंदरा मंडळी 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 नाही नाही घनश्यामाने का सुरुवात केली तुम्हाला कळलं असेल काय आहे, बरीच मंडळी खूप आधीपासूनच येऊन बसली होती. झोपला बिपला असाल ना म्हणून उठवायला उपायला. तर मंडळी मी मागाशीच म्हणलं होतं कार्यक्रमात लावणी होणार होणार म्हणजे होणार नाही. लोकांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, हा लावणी म्हणून गेला आणि भोपाळी कशी चालू झाली म्हणून म्हणलं आता तुमच्या समोर जी सादर होते ना ती फक्कड लावणी, तिचा आस्वाद तुम्ही घ्या. याच गायन आणि नर्तन तुम्ही बघालच. होऊ द्या की मा. रंग महान
रंगमहाल सोडून गेल्या त्या. खरंच गेल्या. झालं? कुठं काय गेल्या त्या? अरे झालं का तुझं? बोलायचं काम आहे आता? नाही नाही, बोला बोला, तुम्हालाच बोलायला मी. हे बाबा हे आता तरी आम्हाला बोलू देणार आहेस का? नाही नाही नाही. तुझ्याशी संवाद साधायला बोलवलंस ना आम्हाला. अहो ते तुमचं काम आहे, तुम्हाला संवाद साधायला म्हणजे संवाद करायला बोलवलंय मी. अरे संवाद साधायला बोलवलंय. साधायला. संवाद साधा. संवाद साधा. साधा तर साधा आपलं सगळं केशल असतं बाबा. काय? काय तो संवाद साधा, मी आलोच. काय कुठे गेले? काय माणसं? हे कर कर, तू संवाद कर. अरे काय रे, तुझी भाषा बदलली. क्षमस्व म्हणले काय ना, वाण नाही पण गुण लागला ते म्हणतात ना, ते हेच. तू बोल. मी बोलले. ते झालं परफॉर्मिंग आर्ट सगळं. अरे कधीच. त्यानंतर एक लावणी सुद्धा झाली. नाही, 2 लावण्या झाला. अरे हो, झाला झाला. तर मंडळी काय आहे, आपण वर्षानुवर्ष लावणी बघत आलो, तिचा आनंद घेत आलो. आता पण नाही त्या लावणीचा आनंद घेतला तर आपल्याला लावणीबद्दल ना बरंच काही माहिती आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे नाही, लावणीबद्दल आपल्याला बरंच काही माहिती असं आपल्याला वाटतं. म्हणजे लावणीचं मूळ माहितीये का कोणाला? नाही, लावणी म्हणजे नक्की काय, केव्हा आली, कशी आली, भाषा कशी बदलत गेली, किती जणांना माहितीये सांग? नाही नाही, ते आहे पण काय आहे? अरे तेच तर आज आपल्याला ह्यांना सांगायचंय. अरे वा. सांग सांग सांग. मी सांगू? मग काय, तूच सांग. बरं. तर मंडळी, 12व्या शतकापासून आज 21व्या शतकापर्यंत टिकून असलेला लोककला प्रकार म्हणजे लावणी. 12व्या शतकात गाहा सप्तशती म्हणजेच गाथा सप्तशती ह्या ग्रंथात लावणी याचा संदर्भ आला. शिवाय संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आणि चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रातही हा संदर्भ आहे बरं का. तुला सांगते, ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात ज्ञानदेव काय म्हणतात? काय म्हणतात? तया निरूपण चेणी नावे अध्याय पद 16वे लावणी पाहता जाणावे मागिलावरी. वा वा वा. म्हणजे नाही सांगते. नाही, इथे लावणी म्हणजे मांडणी. ते शेतात बी पेरत जातात ना, ती मांडणी. आणि गणना म्हणजेच मोजणी. हा बरोबर. लावणी म्हणजे मांडणी. अरे बापरे, म्हणजे लावणीचं मूळ इतकं जुनं आहे? हो मग, लावणी या शब्दाचं मूळ जुनं आहेच, पण त्या शब्दाला त्या त्या काळात बदलता अर्थ लाभत गेला, पण संदर्भ मात्र कायम राहिला. आणि मग तिच्यात लावण्यही आलं. नीट ऐका, ह्या नृत्यात नर्तिका आपलं शरीर अगदी सहज लवते म्हणून ती लवणी, आणि अशा तिने केलेली ती लावणी. वा वा वा. आणि कसं आहे मंडळी, आपला देश शेती प्रधान. मग दिवसभर शेतात नांगरणी करून थकलेल्या आपल्या बळीराजाला उसंतती कसली नाहीच. पेरणी करणं, भात शेतात वितभर रोपांची ओळीनं लागवड करणं. तू मगाशी म्हणालीस ना मांडणी, ते अगदी बरोबर. हे तसं कष्टाचं का? त्यात श्रमपरिहारासाठी गाणी म्हटली जाईल. म्हणजे असं कायचं, गुडघ्यावरी चिखल झाला आता करू लावणी, क्या बात आहे. आणि संपूया काम गीत गाऊन रे. किती छान आहे रे हे. आणि आपल्या महाराष्ट्राचं लोकदैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा रखुमाई. शेत भरघोस पिकावं, घर समृद्ध व्हावं, कष्टाचं चीज व्हावं, या आशेनं विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली जायची. ईश्वराच्या चरणी जी जीव लावून मनोभावे आळवणी केली जायची ना, ती ही लावणी. कोळसा आणि कस्तुरी यांची कशी होईल बरोबरी? साऱ्या जगात चाललेला तमाशा अनंत रूपाने तो पांडुरंग पाहत आहे, अशी शाहीर अनंत फंदींची श्रद्धा आहे. मुंबई पुण्याची बढाई सांगता, पंढरपुराची सर येईना, आणि त्रैलोक्याचा ताप
कीर्तन नव मला बी ठाव आहे इथं लावणी होणार 100% होणार नाही काय आहे मंडळी लावणी होणार पण कशी ही अलीकडली लावणी आणि पलीकडली लावणी याचं स्वरूप जरा वेगळे कसं आहे दोन प्रकारचे लावणी अलीकडली लावणी आणि पलीकडली नाही मी काय तुम्हाला सांगत बसलोय नाही माझं सगळं नॉलेज व्हॉट्सअपच आहे फॉरवर्ड वाले हे फॉरवर्ड नॉलेज वाले हे दादा आणि ताई तुम्हाला समजवतील अलीकडलं आणि पलीकडलं मी आलीच हा तर मंडळी आता याने जे अलीकडलं आणि पलीकडलं म्हटलं ना ते म्हणजे लावणीच्या उगमाच्या काळात काय व्हायचं की 12व्या शतकापासून अगदी पेशवाईच्या काळापर्यंतचा जो टप्पा आहे त्या लावण्या म्हणजे आध्यात्मिक स्वरूपाच्या लावण्यांचा काळ 12व्या टप्प्यापर्यंत आध्यात्मिक स्वरूपाच्या लावण्यांचा काळ. आता या काळातली जीवन पद्धती रचना ही सगळी तर तुम्हाला ठाऊकच आहे नाही म्हणजे 12 बलुतेदार आणि 13 अलुतेदार पद्धतींवर आधारित होती बरं का. हो म्हणजेच काय मंडळी जगण्यासाठी जे जे काही लागत होतं ते तयार करणारी जी मंडळी होती ती राबायची प्रचंड कष्ट करायची मग दिवस संपताना अगदी थकून जायचे सूर्योदयापूर्वी सुरू झालेला त्यांचा दिवस सूर्यास्ता बरोबरच संपायचा मग रात्रीचा भाकर तुकडा खाऊन निवांत झालेल्या कष्टकरी लोकांच्या श्रम परिहारासाठी मनोरंजनाच्या अंगानं प्रबोधन करण्याचा प्रकार म्हणजे लावणी आणि तमाशा कीर्तन आणि तमाशा. अगदी बरोबर नाही कीर्तन तर आपल्याला ठाऊकच आहे पण तमाशा म्हणजे निव्वळ मनोरंजन किंवा खिल्लरपणा नाही नीट ऐका तर तम म्हणजे अंधार आणि आशा म्हणजे प्रकाश अज्ञानरूपी अंधारात ज्ञानरूपी प्रकाश देणारा तो तमाशा. अहो कीर्तन हा लोकांना परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचा तर तमाशा हा लोकांना सदाचार विचाराने समृद्ध करण्याचा लोककला प्रकार. खरं आणि मंडळी आपल्याला माहितीच आहे की 18 पकड जाती आणि 12 बलुतेदार पद्धतीमध्ये सगळ्यांची जीवन पद्धती वेगवेगळी खानपान जगणं वागणं रीतिरिवाज कुलदैवत सगळं वेगवेगळं त्यांच्या भाषेतही छोटे छोटे बदल जाणवतात बघा आपल्याला. आता दर 10 कोसावर मराठी भाषा बदलते हे आपल्याला ऐकून वाचून माहितीच आहे पण आता गंमत बघ मराठी भाषा व्यापक आहे असंही म्हणायचं एका बाजूला आणि ती दर 10 कोसावर बदलते असंही म्हणायचं हे कसं का. अरे मराठी भाषा ही व्यापकच आहे पण ह्या मूळ व्यापक असलेल्या भाषेमध्ये प्रादेशिकतेप्रमाणे होत गेलेले बदल म्हणजे शब्दांची संपन्नता त्या भाषेचं लय नवी नवी शब्दांची उत्पन्न बरोबर म्हणजे काय मंडळी भाषेच्या विकासासाठी हे सगळंच महत्वाचं आणि त्यात कितीतरी शब्दांचे अपभ्रंशही प्रचलित झाले पण बरं का मंडळी त्यामुळे मराठी भाषा अधिकच समृद्ध होत गेली. ऐक ना तुला खरवंटा माहितीये खरवंटा हेच मला बाबा वरवंटा माहितीये पाटा वरवंटा. खरे जसा पाटा वरवंटा तसाच केरसुनी खरवंटा. काय नाही काहीतरी चुकतंय तुझं तुला खराटा असं म्हणायचंय का. दोन्ही एकच. उगाच काहीतरी फेकू नकोस तर लोक काहीतरी फेकून मारतील. नाही रे हे बघ खराटा हा मूळ शब्द पण काही भागात त्यालाच खरवंटा म्हणतात केरसुनी खरवंटा असं. नाही म्हणजे तू मगाशी म्हणालास ना काही शब्दांचे अपभ्रंश प्रचलित झाले तेच आणि खरं तर त्यामुळेच आपली भाषा समृद्ध होत गेली नवनव शब्दांची आपल्या भाषेत भर पडत गेली. आणि मंडळी साहजिकच लावणीच्या वाङ्मयावर या भाषेच्या वैविध्याचा परिणाम झाला आणि लावणीची नजाकत काहीशी अधिकच वाढत गेली. आणि मंडळी कसं आहे लावणीची नजाकत सांगून ऐकून कळत नाही ती प्रत्यक्षात अनुभवावी लागते. बरोबर. तर ऐका किती जीवाला राखायचं राखलं किती जीवाला राखायचं राखलं राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं जाळ्यात पाखरू टाकलं रंग पैठणीचा जरी की
गालावरची खळी लाजली गालावरची खळी लाजली ओठावरती हसू राजसा घडीभर बिलगुन बसू राजसा घडीभर बिलगुन बसू गालावरची खळी लाजली गालावरची खळी लाजली ओठावरती हसू राजसा घडीभर बिलगुन बसू राजसा घडीभर बिलगुन बसू राजसा घडीभर बिलगुन बसू तहानलेली नवथर ज्वानी तहानलेली नवथर ज्वानी तोंडालाही सुटले पाणी तोंडालाही सुटले पाणी गाभुळलेल्या चिंचेलाही गाभुळलेल्या चिंचेलाही गुपित आंबट पुसू राजसा घडीभर बिलगुन बसू राजसा घडीभर बिलगुन बसू राजसा घडीभर बिलगुन बसू लव लव करीते चिरवी पाती चमचमणाऱ्या चांदण राती लव लव करीते हिरवी पाती चमचमणाऱ्या चांदण राती वाऱ्यावरती गंगड रावळे केतकीच्या यावनी उगवली शुक्राची चांदणी 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 छबीदार सूरत देखनी जनो हिरकनी नार गुलजार छबीदार सूरत देखनी जनो हिरकनी नार गुलजार सांगते उमर कंचुकी मोपुड़ी मुके सोसते बार शेलती घोड़ावे कटी कशी हनुवटी नैन Rata
झालं कुठं काय गेलं त्या नाचून, कुठं काय झालंच नाही. झालं का तुझं बोलून? नाही नाही, कुठं काय, मी काय म्हणतो, मी तुम्हालाच आता बोलवणार होतो काय तो संवाद करायला. हा? नाही नाही, संवाद साधायला. काय आहे, माझा जरा वेगळाच प्रॉब्लेम आहे. नाही म्हणजे मी जरा आलो, माझी ना बॅकस्टेजला एक वेगळी स्टोरी चालू आहे. कसली? अप्सरा गेली ना, मी स्टोरी सांगून आली. नाही, ह्याची कसली स्टोरी रे? अप्सरा, आता स्टोरी म्हणजे कथा घे. ह्याची कसली आली आहे कथा? हा, कथेवरून आठवलं. लावणी सुरुवातीच्या काळात दंतकथा, पौराणिक कथा, महाभारतातल्या छोट्या मोठ्या गोष्टी यावर आधारित होती. हो ना, म्हणजे बघा, गुरु महात्म्य, स्थळ महात्म्य, ग्रामदैवत, मर्याई मसोबा, मुंजोबा, अगदी ह्यासारखे विषय सुद्धा असायचे लावणीमध्ये. नाही, आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण लावणीच्या उगमाच्या काळात शिवमंथन ही शिवाची आराधना करणारी पहिली लावणी म्हणून इतिहासात नोंद आहे बरं का. नाही, पहिल्यापासून मी तसं हुशारच आहे, पण कधी गर्व नाही. नाही, कसं काय? मगाशी मी म्हंटल ना, हं. लावणी म्हणजे ईश्वराच्या चरणी जीव लावून मनोभावे केलेली आळवणी, हीच शिवमंथनापासून सुरू झालेली. पुढे लावणीच्या प्रकृतीमध्ये, स्वरूपामध्ये, भाषेमध्ये बदल होत गेला आणि आज लावणी म्हणजे शृंगारी, उत्तान, अभिजात्यतेपासून दूर गेलेला कलाप्रकार असा काहीसा समज आहे. पण खरं पाहिलं ना तर लावणी ही महाराष्ट्राची अभिजात लोककला आणि संस्कृती आहे. शेतीच्या कामातून आणि परमेश्वराच्या आळवणीपासून सुरू झालेली ही लावणी मग बदल होत होत हळूहळू पेशवाईच्या काळापर्यंत बैठकीमध्ये आली. आणि कसं आहे मंडळी, आज काहीसं वेगळं स्वरूप लाभलेल्या लावणीच्या आविष्कारांचा वेध घेताना त्या प्रवासाचा, तिच्या निरनिराळ्या प्रकारांचा वेध घेणं तितकंच महत्वाचं. नाहीतर तिची महत्ता आणि तिचं सौंदर्य आपल्या लक्षात येणार नाही. तर आपण आता आध्यात्मिक लावणीपासून सुरुवात करूया. हो ना. आता तुम्ही म्हणाल लावणी आणि आध्यात्मिक हे कसं काय गोवा, पण खरं तर जुन्या आध्यात्मिक लावणीमधून पारलौकिकाचं दर्शन आपल्याला घडतं. आणि हो, ह्या आध्यात्मिक लावणीला भेदिक लावणी असंही म्हणतात बरं का. हो, आणि या लावणीचे प्रकार तरी किती. ही भेदिक लावणी, मग शृंगारिक लावणी, कलगीतुऱ्याची लावणी, लौकिक लावणी, पारंपरिक लावणी, छक्कड, किती आणि काय काय. नाही, आता हे सगळं बोलतोयस तर भेदिक लावणी म्हणजे काय हे पण बोलून टाकते ना. सांगतो ना. तर मंडळी, शाहीर परशुरामांनी भेदिक लावणीमधनं अध्यात्माची कशा प्रकारे मांडणी केली ते बघा. ते म्हणतात, 10 शिंदळक्या करीन परंतु एक लग्नाचा नको नवरा. 10 शिंदळक्या करीन परंतु एक लग्नाचा नको नवरा. पुढे एक मजा, चिंतानी मन रमले सासर चान लगे वारा. मला नाही ना. ऐक 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 ऐक. आधीच मी चंचल, पहिल्यापासून मूळ स्वैर, भावाचे बळे निघाले त्याचा माझा संग जडला. भावाचे बळे निघाले त्याचा माझा संग जडला. अरे बापरे, नाही हे तर काही वेगळंच आहे रे. ऐक नाही, पण गंमत बघ, इथेच तर खरी मेथ आहे. आता शाहीर परशुरामांना यातनं काय सांगायचं असं वाटतं तुला? नाही, मला काही सांगता येत नाही, तूच सांग. तर मंडळी, 10 शिंदळक्या करणारा म्हणजे अविवेकी पुरुष, पण इथे त्याचा अर्थ ईश्वर. त्याला पंचेंद्रियांनी म्हणजे 10 मार्गांनी भजेल, पण एक लग्नाचा नवरा म्हणजे प्रपंच नको. असं काय? आता सासर चाल लगे वारा. सासर म्हणजे इहलोक, तुम्ही, आम्ही, हा पृथ्वी लोक. इथे मन रमत नाही. ईश्वराच्या घरी म्हणजे माहेरी मन रमलंय. भक्तीच्या बळावर घर सोडलं आणि मग त्यांचा संग जडला. पलंगावर नामाची फुलं अंतरली, कुंडलिनी जागृत झाली आणि संग झाला हे जीवा शिवाचं मिलन. बाप रे, नाही लावणीने हे असं सुद्धा सांगितलंय तर का? पण मला सांग, हे असं कधी समोर का नाही आलं मग? समोर का नाही आलं? नाही, प्रश्न चांगला आहे तुझा. पण कसं आहे, लावणीकडे आपण फक्त मनोरंजक, शृंगारी, उत्तान असंच पाहिलं ना. तू बघ ना, आता भेदिक लावणीमधनं शाहीर परशुरामांचा अध्यात्माचा किती गाढा अभ्यास होता हे लक्षात येतंय की नाही? हो तर नाही, म्हणजे भन्नाटच आहे हे. हो, आणि ज्यासाठी आपण आजच्या कार्यक्रमाचा घाट घातलाय त्या भाषेचं सौंदर्य किती सहज दिसतं बघ ना. अगदी खरं. मग लावणीच्या भाषेचे अगदी वेगळंच स्वरूप आले की नाही समोर? हो मग. तर मी काय म्हणतो, त्या आध्यात्मिक लावणीचं आणखी एक वेगळं रूप दाखवूया त्यांना. कोणतं? आता बघा गंमत बघ, ही लावणी ऐकल्यानंतर ना यांना आश्चर्य वाटेल, अरे च, ही लावणी म्हणजे त्या घनश्याम सुंदरासारखंच. अगदी बरोबर. तर मंडळीच्या घनश्याम सुंदराला आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली ती भूपाळी आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे.
भूप्रागात केलेली अर्थात पहाटेच्या वेळी केलेली ईश्वराची आळवणी म्हणजे भूपाळी. पण बरं का मंडळी, घनश्याम सुंदरा ही मूळ लावणीच आहे. ती गंमतच आहे खरं. आता बघ, पहाटेच्या रामप्रहरी सडा समार्जन करत असताना आपली माय माऊली किंवा आजीबाई ही गोड भूपाळी भक्तिभावानं गात, तेव्हा त्यांना माहितीही नव्हतं की आपण लावणी गात आहोत. आता हेच जर का त्यांना किंवा त्यांच्या आजूबाजूच्यांना समजलं असतं तर लावणी म्हणजे शृंगारी ग्रामगीत नव्हे हे त्यांना कळलं असतं. बरोबर. म्हणूनच त्या काळी हरीची भगिनी म्हणे सुभद्रा किंवा भिकमबाळ म्हणे नृपळा, तसंच घनश्याम सुंदरा श्रीधरा. पण मंडळी ही भूपाळी नाहीये, तर होनाजी बाळा यांची लावणी आहे. तुमच्या लक्षात येते का, या निमित्ताने का होईना लावणी प्रकाराचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास होतो आपला. बरं, ते तू काय म्हणालास, काय दाखवणार होतास? आध्यात्मिक लावणी. आध्यात्मिक लावणीचं आणखी एक रूपक. चल ऐकूया. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही शिरली हवेली तर नाही मंडळी. काय या दादा आणि ताईसनी मी जरा वाईट चाय पाणी देऊन अटकावून ठेवले. चाय पाणी म्हणजे तसलं चाय पाणी नाही, चाय पाणी बिस्कुट चिवडा लाडू असं देऊन आतमध्ये बसून काय मागा धरणं बघतोय, जाम चांगलं चांगलं बोलतंय म्हणून म्हटलं मी पण इथं राहावं, एकटा तुमच्याशी संवाद करूया म्हणून आलो. तर मंडळी याच्या पुढचं गीत घेऊन येत आहे तुमच्या समोर एकदम फक्कड असं. नाही तुम्हाला पण रिफ्रेशमेंटची गरज आहे ना, म्हणून ऐका एकदम फक्कड असं गायन ऐका. मनामध्ये भरली जरा नाही भरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग. गाड्या हौस नाही पुरली म्हणून विरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग. नारी ग
इकडे 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 पण मी तूच मग या माय यू आर ये. तर मी काय म्हणतो, हे सगळे करण्यासाठी तुम्हाला आम्हाला आतमध्ये चहा प्यायला अडकवलंस? नाही नाही मी कुठं काय तुम्हाला चहा प्यायला वगैरे कुठं काय मी चहा पडदा कोणी टाकला? तू पडदा कुठे येते काय? तेच म्हणतोय मी, झाल्या प्रकरणावर पडदा टाका, मी जरा आलो. हा ना कठीण आहे रे अगदी. जाऊ दे ग, जाऊ दे. तर मंडळी, आता जी तुम्ही ऐकलीत ना ती लौकिक लावणी. शाहीर राम जोशींच्या लौकिक लावणीनं चांगलाच लौकिक मिळवला बघा. आज 21व्या शतकातही या लावणीची मोहिनी जशीच्या तशी टिकून आहे. अगदी अगदी. आणि मग उत्तर पेशवाईच्या काळात लावणीचा विकास होत गेला, पण त्या बरोबरीनेच लावणीला एक नवीन स्वरूपही मिळालं, रंजनाचं. पेशवाईतले सरदार अमीर उमराव मोहिमेवरून परतल्यावर त्यांच्या रंजनासाठी दरबारी शाहिरी बैठका व्हायला लागल्या आणि वीरशीचे पोवाडे रचणारे शाहीर पिदागीच्या आशेने रंजक लावणीच्या रचनेकडे वळले. मंडळी, शाहिरांच्या लेखणीनं आपला नूर बदलला, आपला सूर बदलला आणि स्त्री देहाच्या सौंदर्याची, तिच्या वस्त्र प्रावरणाची आणि दागदागिन्यांची दिलखेचक वर्णन असलेल्या लावण्या रचायला सुरुवात केली. हो मंडळी, लावणी अभिजाततेकडून रंजकतेकडे वळली. शाहिरांना बैठकीच्या लावणीचं आकर्षण वाटायला लागलं, पण त्यातूनच एकापेक्षा एक सर्रास लावण्या निर्माण झाल्या. पेशव्यांच्या ज्या वाड्यात रात्रंदिवस गीत, कला, नर्तन व्हायचं, ज्यासाठी दिव्यांचा लखलखाट असायचा, त्या शुक्रवार वाड्याचं वर्णन करताना शाहीर रामजोशी काय म्हणतात? काय म्हणतात? फणस कंदिल पोत दुशाखा हेलाल समयातरी. फणस कंदिल पोत दुशाखा हेलाल समयातरी, समया अगणित मेणबत्तीचा प्रकाश अंतःपुरी. वा वा, क्या बात, क्या बात. तर मंडळी, आपल्या उत्तम लावण्याच्या रचनेनं या कला प्रकाराचं दालन समृद्ध करणाऱ्या किती शाहिरांची नावं घ्यावी. शाहीर राम जोशी, अनंत फंदी, परशुराम, होनाजी बाळा, सगन भाऊ, प्रभाकर, शाहीर हैबती, गंगू हैबती, सातप्पा गवळी, त्र्यंबक साळी, भवानी साळी, रामा गोंधळी, धोंडी बापू, यमाजी हरिराम, राघो मुसाफिर यांच्यापासून अगदी अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, वामनदादा कर्डक यांच्यापर्यंत. आपण सगळ्यांचीच नावं घ्यायला गेलो ना तर यादी संपता संपणार नाही. आणि या मांदियाळीतलं आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे पठ्ठे बापूराव. यांची पवळा ही लावणी तर कधीही न विसरता येणारी रचना आहे ना. आणि अर्थात पठ्ठे बापूराव म्हटल्यावर मुंबईची लावणी कोण कशी विसरेल? मुंबई नगरी बडी बांका. नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका, वाजतो गटंका डंकाच मुलगी राहण्याला गुलाबाच मुंबई नगरी सदा करी व्यापार झाले मन भरणी, दर्याच्या गवरुणी जहाजे फिरती आतमोठीची निराळी धरती पाहिली मुंबई. ट्राम गाड्या, मोटार गाड्या, हजार देतो खटर गाड्या, व्हिक्टोरिया नव्या गाड्या रंगदारची. लगबग भारी झाले गोंधळ सारा रस्त्यामध्ये, मोटारीची शिंगामध्ये हिट गर्दी. पल्लापासून सरळ रस्ता पायथ्याच्या पुलावरचा तुझी पुढे खाचा लागत तुझा पारशी. जमशेदजी बाटलीवाला बरला, जमशेदजी बाटलीवाला याचा दवाखाना तुला इनाम दिला राहण्याला बिना वर्षी. पटाट्याची काळ तुला काय असं पळ तिथं बांधून या चाळ मध्ये काल दर्शी. पूर्ण चाल
वा 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 वा. तर मंडळी तुमच्या लक्षात आलंच असेल आपण या लावणीचा प्रवास कसा अभ्यासत चालला. अगदी शेतीच्या लावणीपासून म्हणजे मांडणीपासून ते रंजक लावणीपर्यंत. आणि या प्रवासात तमाशा हे सुद्धा अगदी महत्वाचं आहे. आणि तमाशाचाही काहीसं लावणीप्रमाणेच लावणीच्या तुलनेत तमाशा अधिकच रंजकतेकडे वळला. पण त्याचं कारण एकच मंडळी, थकल्या भागल्या जीवांचं मनोरंजन करणं. तमाशा हा तर आपण चित्रपटांमध्ये पाहिलेला आहेच. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर दोन्ही काळातल्या चित्रपटांमध्ये तमाशा हा असायचाच. नाही म्हणजे बघा, एका बाजूला राजा हरिश्चंद्र, संत तुकाराम, राजा शिवछत्रपती, कीचकवध असे चित्रपट निर्माण होत होते. तर त्याच वेळी केला इशारा जाता जाता, एक गाव 12 भांगडी, सुगंधी कट्टा, पिंजरा, मल्हारी मार्तंड अशी साताराची तऱ्हा, सांगते ऐका असे एकाहून एक तमाशा प्रधान चित्रपटही निर्माण होत होते. हो. आणि मंडळी तमाशा म्हटलं की लावणी आलीच. पण चित्रपटातल्या लावणीच्या रचनेत थोडा फरक होता. शाहिरी लावणी 10, 12, 20, 22 कडव्यांची असायची. तर चित्रपटातली लावणी सहज सोपी अशी असायची. त्यातूनही त्या काळातल्या कवीकडून अनेक उत्तम रचना निर्माण झाल्या. गदी माडगुळकर, पी सावळाराम, जगदीश खेबुडकर, कवी संजू, गंगाधर महांबरे, शांता शेळके, वसंत बापट, नादो महानोर यांच्यापासून अगदी आत्ताच्या आपल्या गुरु ठाकूर पर्यंत. तर चला मग मंडळी, अशीच एक बघूया लावणी, कोणावा वरीस धोक्याचं. पतंग उडवी पदराचा, पिसाच्या वारा मदनाचा, बाई पतंग उडवी पदराचा. कोण सुटावा शिवेही, कोण सुटावा शिवेही, तरी चालणं ठेक्याचं. 16 वरीस धोक्याचं ग, 16 वरीस धोक्याचं, 16 वरीस धोक्याचं ग, 16 वरीस धोक्याचं, 16 वरीस धोक्याचं ग, 16 वरीस धोक्याचं. रात रुपेरी फुलली ग, मला पौर्णिमा भुलली ग. रात रुपेरी फुलली ग, मला पौर्णिमा भुलली ग. अंगावरती साडी लागलं, अंगावरती साडी लागलं, चिपूर चांदणं धुक्याचं. 16 वरीस धोक्याचं ग, 16 वरीस धोक्याचं, 16 वरीस धोक्याचं ग, 16 वरीस धोक्याचं, 16 वरीस धोक्याचं ग, 16 वरीस धोक्याचं.
मंडळी, स्वातंत्र्यानंतर मराठी लावणीचं वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात लावणी जी काही थोडीफार अश्लीलता होती ती वगळली गेली. नायक आणि नायकांच्या भावनांना प्राधान्य दिलं गेलं. निसर्ग प्रतिमांमुळे लावणी ही अधिक काव्यात्मक बनली. कलगीतुऱ्याऐवजी सवाल जवाब अधिक रंजक आणि आटोपशीर केला गेला. शिवाय राजकीय आणि सामाजिक आशय सुद्धा त्यात आला. तुम्हाला सांगते, लावणीचं एक ताई, नाही सवाल जवाब म्हणलात ना, नाही मला पण एक सवाल आहे. काय काय घेणार का तुम्ही? नाही छान छान. म्हणजे आम्ही आज गेलो की तू इथे काहीतरी गोंधळ करणार नाही. नाही गोंधळ कसा घालणार ताई? अहो एवढं चांगलं पब्लिक बसलंय, शांत बसलंय, लावणीच्या कार्यक्रमाचा आनंद घेते, गोंधळ कसा घालणार ना? नाही, तुम्हाला इथं छान छान बोलताना बघून आहे ना, मला पण असं वाटलं की मी पण बोलावं लोकांशी एकदम सोप्याशी फॅब्रिकेटेड. काय 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 सोप्याशी फॅब्रिकेटेड. तुला सोफेस्टिकेटेड असं म्हणायचंय का? हा ना? बोल बोल बोल, हे जे म्हणलेत ना ते तू बोल. बोलू दादा, नक्की. अरे बोल काय बोल. बोल की लका, लगेच आपल्या टेम्पो मध्ये आलात तुम्ही. Okay. हा. ताई, ताईंचं मूड काही दिसत नाही. बोलू का? बोल आता बोल. तर मंडळी, लावणी म्हणलं की शिंगार आलाच. नटणं मुरडणं झोकात चालणं. ओ लावणीचा चलो म्हणजे असा ना अगदी जीवाचा कालवा. हो, तो नुसता डोळ्यांनी बघावा आणि कानाने अनुभवावा. मी काय म्हणतो दादा आणि ताई, नाही यांना पण असा एक लावणीचा बॅक टू बॅक अनुभव देऊया. एकदम छान छान लावण्यांचं गायन अगदी बॅक टू बॅक ऐकूया की मंडळी? ऐकाच एक हंस पूर्व महाराज, एक हंस पूर्व महाराज. अहो पण सांगाल का नाही? एक हंस पूर्व महाराज, मला अनुकूल पुरी साज. एक हंस
त्यात नामांकित भिजल बियाणं तुझा ऊस वाढला जोमान तुझा ऊस वाढला जोमान घटाघटानं भारी चढली पेरा पेरात साखर चढली नाही वाढीस जागा उरली रंग पानांचा हिरवा ओला रंग पानांचा हिरवा ओला तुझ्या उसाला लागल कोला अगं तुझ्या उसाला लागल कोला तुझ्या उसाला लागल कोला तुझ्या उसाला लागल कोला पडसांग तुऱ्याला आला पडसांग तुऱ्याला आला तुझ्या उसाला लागल कोला अगं तुझ्या उसाला लागल कोला चालूस दुडक्या चाल होतोय वरती खाली नग चालूस दुडक्या चाल जीव होतोय वरती खाली बोल हसून थोडं गाली बोल हसून थोडं गाली तू छत्तीस नकर वाली तुझा ढवळा शालूदा तुझी काळी काचोळी तुझ्या गाली काजार आहा तुझ्या डोळा मासोळी कुरळ्या कुरळ्या केसामंदी फुलान इनली जाळी कुरळ्या कुरळ्या केसामंदी फुलान इनली जाळी मग चालस तुमच्या चाल जीव होतोय वरती खाली मग चालस तुमच्या चाल जीव होतोय वरती खाली बोल हसून
नवराबाई नुसता नावाला नवराबाई हा कथील करील नोकरी मी तेलाची वाहत डोकरी पैसे वाल्याची जरी मी छोकरी कधी वेळ न मिळन भाकरी माझ्या अंगाची होते नाही माझ्या अंगाची होते नाही नावाला नवराबाई नुसता नावाला नवराबाई नुसता नावाला नवराबाई राजसा जवळी जरा बसा गिरी बरा पिसा तुम्हा विणमाई राजसा जवळी जरा बसा गिरी बरा पिसा तुम्हा विणमाई कोणता करू शिणगार सांग तरी बाई राजसा त्यादिवशी करून दिला त्यादिवशी करून दिला विडा तिथला माझा थोडा कहर भासात त्यादिवशी करून दिला विडा तिथला माझा थोडा कहर भासात भलताच रंगला गात लाल ओठात राजसा रवळी जरा बसा जीव हातीसा राजसा राजसा चळवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विणबाई कोणता करू शिणगार सांग तरी बाई वा 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 मंडळी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे हो कानाचं आणि डोळ्याचं पारलं पित्त म्हणतात ना ते हे असं तुम्हाला सांगतो लोकगीतात लई ताकद आहे आणि लावणीची तर नजाकतच वेगळी आहे हो एकदम वेगळी लावणीचा ठसकाच अगदी वेगळा अगदी जगा वेगळा लक्षात राहणारी अशी ही लावणी म्हणूनच इतकी वर्ष ही लावणी टिकून आहे आणि नुसती टिकून नाही तर आपली लोकप्रियता टिकून आहे तुम्ही आलात मग तुमचं चहा बस झालं तुझं आता नाही तुमचा चहा झाला हो झालं ना. ये अरे यांच्या चहात पाणी कुठे टाकलं रे कोण आहे तो चायवाला तोच आहे का तो हो हो तोच आहे, तोच. अगं जाऊ दे गे तो त्याचं काम करतो आपण आपलं करू बोल अरे हो पण म्हणून ते किती चहा पाजायचं आपल्याला बोल बोल तू बोल नाही मंडळी याचं काही तर जाऊ द्या पण मला सांगा लावणीची ही झलक बघताना ऐकताना एक वेगळंच सौंदर्य जाणवतं नाही लावणीचे बोल तिची शैली थटका मुरका हा हा सगळंच वेगळं. हो तर झालं कसं शाहिरांच्या लावण्यात दैहिक शृंगार असल्यामुळे तो शृंगार काहीसा उत्तान होता तर कवींच्या लावण्यात निसर्ग प्रतिमा राघू मैना ऊन पाऊस श्रावणी शिडकावा माघाची थंडी माघाची थंडी माघाची थंडी माघाची थंडीची थंडी थंडीची माघारी 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 तर
सॉरी तर झालं कसं की ह्या सगळ्या प्रतिमांमुळे लावणीची नजाकत अधिकच बहरत गेली. माझ्याची थंडी. झालं पुढे जाऊया. तर मंडळी यातून दिसतं काय, तर लावणी अशी सहज गुणगुणता यावी अशी सहज सोपी लावणी जनमानसात मिसळली आणि लोकप्रिय होत गेली. रात्रीची झोप मजलीना, रात्रीची झोप मजलीना, की दिस जाईना, जाना कुणीतरी सांगा हो सजना, कुणीतरी सांगा हो सजना. रात्रीची झोप मजलीना, की दिस जाईना, जाना कुणीतरी सांगा हो सजना, कुणीतरी सांगा हो सजना. लागली श्रावण झडदारी, जीवाला वाट झडभारी. लागली श्रावण झडदारी, जीवाला वाट झडभारी, जीवाला वाट झडभारी, जीवाला वाट झडभारी. अशी मी राहून मैना, अशी मी राहून मैना, की भाल जाईना, जाना कुणीतरी सांगा हो सजना, कुणीतरी सांगा हो सजना, कुणीतरी सांगा हो सजना. वा वा वा. वा 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 मंडळी नाही रात्रीची झोप येईना कुणीतरी सांगा या सजना. हा मोहन असाच चालू राहणार आहे, पण कार्यक्रम शासनाचा आहे. बरोबर की नाही? बरोबर. मग थोडेसे सत्कार समारंभ आणि प्रमुख पाहुण्यांना बोलवलं तर आलंच की. मंडळी आपण एक 2 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत हा शासनाचा कार्यक्रम आठवून या. चल. एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये थोडासा आपण स्वल्पविराम देऊ, कारण या लावणीचे बोल कौतुक आहे. या सत्रामध्ये सहभागी असलेल्या सर्व कलाकारांचं कौतुक करणं तर बनताच या. तर याच्यामध्ये आपण जे काही सहकारी आहेत यांचं आपण कौतुक करणार आहोत पुस्तक देऊन. श्री डॉक्टर अस्मिता गुरव यांचं कौतुक श्री कसबे सर, सेवानिवृत्त RVI हे करण्याची मी त्यांना विनंती करतो. कसबे सर. गायत्री दीक्षित मॅडम यांचं स्वागत दक्षिणा गायकवाड करते विनंती करतो. रमेश राणे यांचं स्वागत दक्षिणा गायकवाड करतील. विजय करदावकर सर. रश्मी तुकलुकी मॅडम यांचं स्वागत दक्षिणा गायकवाड करतील. कोमल दांडे यांचं स्वागत दक्षिणा गायकवाड करतील. चंद्रकांत पांचाळ यांचं स्वागत सातपुते SG सर करतील.
ज्ञानेश्वर ढोरे यांचं स्वागत बांधा सर करतील. ज्ञानेश्वर ढोरे सातपुते सर. एक दोन. नितीन कांबळे यांचं कौतुक सातपुते सर करतील. नीता क्षीरसागर यांचं कौतुक सातपुते सर करतील. नीता क्षीरसागर. प्रांजल गवंडी यांचं बांधा साळंते सर करतील. बांधा साळंते सर. सविता पूर्णपात्रे यांचं कौतुक बांधा सर करतील. सविता पूर्णपात्रे. गौरी जगताप यांचं कौतुक हांदे सर करतील. सुजित सावंत फुले यांचं हांदे सर करतील कौतुक. डॉक्टर प्राची आसोरकर आळंदे सर. स्वप्नील पात्रे सर. स्वप्नील पात्रे. राकेश जोशी सर. राकेश तळगावकर. प्रसाद सावर्डेकर. श्रीनिवास नार्वेकर सरजी. गायत्री दीक्षित. या पुढील सूत्र मी संयोजकांच्या हाती देत आहे. नमस्कार. आता कौतुकानंतर पुन्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पण मंडळी, मिलनोत्सुक तरुणीची स्पंदनं शांताबाई शेळकेंनी जितक्या तरलतेने रेखाटली तितक्याच तरलतेनं नाधो महानोरांनी नायिकेची तारुण्यातली तगमग रेखाटताना निसर्गातल्या प्रतिमांचा वापर केला. हो. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा भरलं आभाळ पावसाळी पाहुणा आई श्रावणाचं मला झेपेना ग बाई बाई श्रावणाचं मला झेपेना बाई
मंडळी, प्रियकराच्या ओढीची प्रौढ सखीची आस, तिची आतुरता कवी जगदीश खेबुडकरांनी किती मोजक्या शब्दात टिपले ते बघा. ते म्हणतात, दरबार जुना यो हंड्या झुंबर नव. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं का मंडळी, दरबार जुना यो हंड्या झुंबर नव, मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर दिव. आहा. अंगी अंगी मी रंग खेळते, अंगी अंगी मी रंग खेळते, केसामधी मरवा. अन काका, पिकल्या पानाचा हिरवा, अरे वा वा वा, अंग अंगी मी रंग खेळते, केसामध्ये मरवा, पिकल्या पानाचा. किती छान आहे ना रे. हो. तर मंडळी, कितीतरी लावण्या ऐकताना आपल्याला एक लक्षात येईल की लावणीत हिंदी, फारसी, इंग्रजी सारखे अमराठी शब्द सुद्धा आढळतात. प्यार, शराब, बरसात यासारखे हिंदी शब्द, तर इश्क, दिल, दिलावर यासारखे मूळ फारसी शब्द कित्येक लावण्यातून ऐकायला मिळतात. पण बरं का मंडळी, या शब्दांच्या वापरामुळे खरं तर लावणीचं सौंदर्य काहीसं भरूनच येतं. पारंपरिक असो किंवा आधुनिक, काळाप्रमाणे लावणीचं स्वरूपही बदलत गेलं. भाषा बदलली, रंग बदलला, ढंग बदलला, प्रत्येकाच्या शैलीप्रमाणे रचनाही बदलत गेली. आता ती चित्रपटातली बोर्डावरली लावणी असो किंवा प्रासंगिक घटनेला पूरक विषयावरली असो किंवा अगदी रूढी परंपरा सांगणारी असो, ढोलकीचा ताल आणि घुंगराचे बोल घुमायला लागले की लावणी ही ठेका धरायला जातेच लागते. आलाच परत. मी बोलू का वाईच? हे तुझं व्हायचं नाही, वाईच, अजून कमी कर. वाईच. हा, बोल, आता बोलून टाक, एवढं बोलून टाक. नाही, अदरवाईज मी बोलणारच होतो. तर बोलणारच आहे. नाही, मी काय म्हणतो, कोण नाही, जगणं म्हणलं ना की सुख दुःख आलंच, आणि घरदार म्हणलं ना की भांड्याला भांड लागणं आलंच, आणि समजुतीने वागणं बी आलं. जसं हे दादा आणि ताई मला समजून घेत आहे, तसं हे आपल्या पूर्वजांनी घरातल्या सगळ्यांनी एकत्र राहावं ना म्हणून 12 महिन्यांना सणवार लावून दिलेत आणि देवाच्या नावानं रूढी परंपरा घालून दिलेत. अहो, पण या सगळ्या रूढी आणि परंपरांचं वर्णन लावणीमध्ये सुद्धा आलेलं आहे. हो, अहो, सणांच्या लावण्या आहेत की. तुम्ही ऐकलंय का कधी सणांच्या लावण्या? नाही नाही, आम्ही तर नाही. अहो, यामध्ये बघा, होळीची लावणी आहे, संक्रांतीची लावणी आहे, पाडव्याची लावणी आहे आणि दिवाळीची बी लावणी आहे. ऐकूया का यांच्या बॅक टू बॅक सणांच्या लावण्या? चला तर मग.
शिट्ट्यांवरून कळतंय. एकदा जरा आवाज येऊ दे बघू पुन्हा. नाही आता आम्ही बोलू. नाही नाही, मी तुम्हालाच बोलवणार होतो. काय आहे, मी फक्त बोलतो ना, तुम्ही काय तो संवाद करता. काय करतो? संवाद साधता. मी येतोच, तुम्ही तोपर्यंत साधा. हा, संवाद साधा. तर मंडळी, लावणीमध्ये कथात्म रचना सुद्धा केल्या जायच्या बरं का. ही कथात्म रचना करण्याची परंपरा आपल्याकडे फार जुनी. पेशवेकालीन शाहिरी त्याची सुरुवात झाली. शाहीर या प्रकाराला ऐकीव असं म्हणत. ऐकीव? पण ऐकीव म्हणजे नेमकं काय मग? तुला सांगतो बालिके, हा 18व्या शतकात त्याची सुरुवात झाली. पण बालका, मग हे ऐकीव प्रकार कुठेही ऐकू येत नाही असं का मग? काय आहे ना, लोकसाहित्यात अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या लयाला जाता जाता अखेर नाहीशा झाल्या. लोकसाहित्यातलं वैगायन संपलं, गिरणी सुरू झाली, तशा जात्यावरच्या ओव्या कमी झाल्या आणि संपल्याच. म्हणजे ऐकीवचं सुद्धा तसंच? हो ना. पूर्वी काय व्हायचं, हे ऐकीव एकदा रात्री सुरू केलं की थेट पहाटे थांबवायचं. मग दुसऱ्या दिवशी जिथे थांबलं असेल तिथून सुरू केलं जायचं. एकच ऐकीव बरं का, सलग 3-4 दिवस लावलं जायचं. किती इंटरेस्टिंग आहे ना रे. हो. हा, आणि तुला माहितीये का, तमाशातला वग आहे ना, त्या वगामध्ये या ऐकिवाचा फार मोलाचा वाटा आहे. म्हणजे एखादी गोष्ट रंगवून रंगवून सांगणं म्हणजे ऐकीव तर नाही? वा, हुशार आहेस की तू पण. मग लहानपणापासून. मला सांग, बायकांच्या अंगी नखरे किती? त्यात काय, बायकांच्या अंगी 36 नखरे असं म्हणतात ना. पण मी आता गोष्ट सांगणार आहे ती 32 नखऱ्यांची. काय? हो, 32 नखऱ्यांची? हो, 32 नखऱ्यांची गोष्ट ऐकायची. नाही, जरा स्टॉप. आता तुम्ही बायकांच्या नखऱ्यांबद्दल बोलला, 32 नखऱ्यांच्या ऐकिवाबद्दल बोलला. हो. माझा ऐकू जरा चांगला आहे ना. बर. म्हणजे काय आहे, मला ते 32 नखऱ्याचं ऐकू आहे ना, पाठ नाहीये पण माझ्याकडे आहे. ठीक आहे, मी थोडस ऐकवतो म्हणजे झलक म्हणून. ऐकू. बघा, श्रोते सज्जन हो, ऐकल निवांत साधन होऊन या. स्त्री चरित्र आगाध मोठे गावतो जाऊन या. म्हणे वेताळ एका विक्रमा, म्हणे वेताळ एका विक्रमा. स्त्री चरित्र कसले 16 शिंगार 32 नखरे स्त्रिया अंगी वसले. यास्तव स्त्रीचा अंत लागे ना ब्रह्मादीत फसले. यास्तव स्त्रीचा अंत लागे ना ब्रह्मादीत फसले. एके दिवशी बुवा कीर्तन देई पुरावे असले. 32 नखऱ्याची नाव सांगता सारे लोक हसले. त्या नगरीत शेतकरी दादा दिन दुबळा होता एक साधा. त्या नगरीत शेतकरी दादा दिन दुबळा होता एक साधा. जाई गडून हरिनाम छंदा तो लागला बुवाच्या नादा. कीर्तन ऐकून म्हणे गोविंदा धन्य तुझी लीला गाधा. लगबगीने उठला तिथून घराकडे जाऊ लागला. एकच नखरा साव नारीला बोलू लागला. एकच नखरा साव नारीला बोलू लागला. तेव्हा नार म्हणाली पतीला, पहा विचार करून. तेव्हा नार म्हणाली पतीला, पहा विचार करून. आज तुम्हाला एकच नखरा दाखवते करून. असं हे 32 नखऱ्याचं ऐक्यू अगदी रात्रभर चालायचं. 2-2, 3-3 रात्री चालायचं. पण मी काय म्हणतो दादा, नाही बाईच्या जातीला नखरे किती? 36 ना. मग या ऐकिवानं त्यातले 4 पुण्य केले की बायकांनी हे 32 नखऱ्याचं ऐक्यू ऐकून त्यात 4 अधिक केले. हा एक सवालच आहे. आहे का जवाब? आहे की जवाब आहे. नाही, उत्तर मला देऊ नका, उत्तर लोकांना द्या, कारण त्यांनी ऐकू ऐकलंय, त्यांना पुढचं ऐकायची इच्छा. ऐका यांच्याकडनं जवाब. नाही 4 उणे केले काय किंवा 4 अधिक केले काय, नखरे आहे म्हणून तर जग भुलतंय ना. न खरे, जे खरं नाही त्याला जग भुलतंय, हे तर सोडच आहे म्हणा. आणि कोडं घालणं आणि सोडवणं ही परंपरा भेदिक म्हणजेच आध्यात्मिक लावणीने आणली.
नाही नाही ते झालंय मगाशी, परत मागे जाऊ नको. काय आलं अरे बघ, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग आहे ना, तिथे भेदिक गाणाऱ्या स्त्रियांना मुरळी असं म्हणतात. कलगी आणि तुरा दोन्हीही पक्षात चढावड सुरू असते बरं का. अगं म्हणजे कलगी तुराच की सव्वा जेव्हा नाही, झालं कसं, तमाशापटानंतर सवा जेव्हा मागे राहील आणि वेदिकातलं कूट कोड हे सुद्धा मागे राहील आणि लावणी साहजिकच सरळ आणि सोपी होत गेली. पण तरीही काळाचे बदलते प्रवाह सामावून घेत आपली ही लावणी आजपर्यंत आपली लोकप्रियता टिकून आहे बरं का. खरंय. मंडळी, आतापर्यंत आपण अनेक प्रकारची लावणी ऐकली पाहिली, पण बरं का आता अशी एक लावणी आहे जिच्यात स्त्री देहाच्या प्रत्येक अवयवावरले दागदागिने, त्यामुळे खुलणार तिचं सौंदर्य, तिचा कमनीय बांधा, हसणं बोलणं, लावण्याची उधळण याचं अचूक वर्णन आलेलं आहे. म्हणजे तिच्या विरहात तिच्या नखशिखांत आठवणीनं व्याकुळ झालेल्या नवऱ्यानं मांडलेली ही कथा. तू अण्णाभाऊंच्या मैना गावावर राहिलीबद्दल बोलतोस ना. वा, बरोबर आहे. पण तुला कसं काय माहित? अरे त्यात काय, स्त्री रूपाचं, गुणाचं, दाग दागिन्यांचं, विरह वेदनेचं चित्रण म्हटल्यावर मैनाच असणार नाही का. हो. पण मंडळी, वरवर पाहता लावणीत शाब्दिक वर्णन आहे असं जरी वाटत असलं ना, तरी पण यात असलेली विरहाची तगमग ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. नाही, अगदी अगदी. आणि ही वेदना खरंच खूप तीव्र आणि काळजाला भेदून जाणारी आहे. प्रेमात ताकद असतेच, पण आपल्या प्रियजनांच्या विरहात ती अधिक तीव्र होताना दिसते. पण तुला माहितीये का, ही वेदना, हा विरह, हे प्रेम फक्त नवरा बायको या नात्यापुरता मर्यादित नाहीये. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कुटुंबाच्या कुटुंब विस्कळीत झाली. पुरुष लढ्यात उतरले, त्यांची कुटुंबे गावी राहिली. एकीकडे चळवळीची बांधिलकी आणि दुसरीकडे आपल्या कुटुंबातल्या प्रियजनांचा विरह, स्वतःच्याच गावाचा विरह. बरं का, या सगळ्या भावना एकवटल्या जातात आणि जीव फार हैराण होऊन जातो. म्हणूनच तर अण्णाभाऊ साठेंची ही प्रासादिक निवेदन शैली आपण ऐकायलाच हवी आणि त्याही पेक्षा जास्त अनुभवायला हवी. खरंच. गुणांची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची, हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती घडी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काळी दवण्याची, रेखी भव्या कमान जणू इंद्रधनुची, हिरकण हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण नसे सुखाला हिच्या कोणाची चकरण्या गायली, माझ्या जीवाची भरतीया गायली, माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भरतीया गायली.
महिना गावाकडे राहिली, याची होती काही, याची महिना गावाकडे राहिली. अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधा बांध झाली भाकर तुकड्याची. गालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची, गावदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यानं मडवून काढायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची, आणि साज कोल्हापुरी वज्रटिक गळ्यात माळ पुतळ्याची. हे कानात गोखर पायात मासुड्या, हे कानात गोखर पायात मासुड्या, चंडात केला अन नाकात नथ सर्जाची. पण उमल नाही कळी ती चांदरची, आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची. मैना खचली मनात मैना खचली मनात, इहो रुसली डोळ्यात, नाही हसली गाला, हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती या काही. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काही. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या काही. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या काही. अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधा बोंद झाली भाकर तुकड्याची. गालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची, गावदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिनं मडवून काढायची. बोली केली शिंदे शाही तोड्याची, आणि साज कोल्हापुरी वज्रटिक गळ्यात माळ पुतळ्याची. हे कानात गोखर पायात मासुड्या, हे कानात गोखर पायात मासुड्या, दंडात केळ अन नाकातच नथ सर्जाची. परिमल नाही कळती चांदरची, आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मुंबईची. मैना खचली मनात मैना खचली मनात, इहो रुसली डोळ्यात, नाही हसली गाला, हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती या काही. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काही. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या काही. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या काही. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या काही. धन्यवाद. दादा नाही तुम्ही बोललात तसंच झालं बघा, अगदी डोळ्यात टचकन पाणी आलं. नाही शब्दांमध्ये किती ताकद असते ना. नाही अशी गाणी ऐकली, अशी लावणी ऐकली ना की कळत. मंडळी नाही लावणीने आपल्याला हसवलं, डोलवलं, अगदी इश्काच्या रंगमालात फिरवून आणले. नाही पण आता निरोपाची वेळ आली. नाही अजून मोकळ लावणीमध्ये सांगण्यासारखं, पण वखत कमी आहे ना. पुढच्या खेपेला आपण पूर्ण लावणीचाच आढावा घेऊ. मंडळी आता पुरतं आमच्या सगळ्यांचा राम राम. दादा काय चुकलं मापलं असेल तर माफ करून. अरे नाही अरे नाही, माफी बिफी कसली मग, आपण सगळे एकाच पंथातले. होय का? मग माफी परत घेतो. 2-4 सांग रे. 3 सा. अरे वा. मग तर मंडळी लावणीच्या सौंदर्याचा वेध घेताना आपण त्यातले काही रेशमी पदर उलगडत गेलो. काहींची घडी अजून उघडली सुद्धा नाही आपण. अरे पण काय मंडळी, मला काय वाटतं, काय आठवणींना मोर पिसासारख्या असाव्या, कायम असणाऱ्या आणि हव्याशा वाटणाऱ्या. अगदी खरं. तर मंडळी पुन्हा कधीतरी असेच भेटू, असंच काहीतरी एकमेकांना देऊ, आनंदाची देवाणघेवाण करू. बाकी काय सांगायचं. काळ कठीण आहे, आपापली काळजी घ्या, एकमेकांची काळजी घ्या.
जग खूप सुंदर आहे हो. याला आणखी सुंदर बनवण्याचा एकत्र मिळून प्रयत्न करूया नाही. हो खरंय म्हणले. तर सगळ्यांचा एकत्र अगदी सुंदर निरोप घेऊया. हो या. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नक सोडून जाऊ रंग महाल, नक सोडून जाऊ रंग महाल. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नक सोडून जाऊ रंग महाल, नक सोडून जाऊ रंग महाल. नमस्कार, मी संजय पाटील, संचालक राज्य मराठी विकास संस्था. आपल्या या प्रचंड आणि उदंड प्रतिसादाबद्दल मी नतमस्तक होऊन आपले आभार मानतो. तसेच केवळ 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर श्रीनिवास नार्वेकर या आमच्या सन्मित्राने इतका सुंदर कार्यक्रम बांधला. अस्मिताताई गुरव ज्यांचं लेखन होतं आणि रंगावृत्ती श्रीनिवास नार्वेकर यांची होती. आणि हे सगळे गुणी कलावंत, म्हणजे मी तर अक्षरशः भारावून गेलो. मी मागे उभा होतो सगळ्यात शेवटी. म्हणजे मी आजपर्यंत इतके समारंभ, बक्षीस समारंभ, मोठे मोठे इव्हेंट केले, पण माझ्या आयुष्यातला एक अत्यंत अविस्मरणीय असा हा कार्यक्रम आहे असं मला नम्रपणे नमूद करावं असं वाटतं. पुनश्च एकदा मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, तसेच राज्य मराठी विकास संस्था आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि एकूणच राज्य शासनाच्या वतीने आजच्या या 11व्या सत्राच्या दिवशी सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे आणि सादरीकरण करणाऱ्या सगळेच अगदी थोर मंडळी आहेत. ही ढोलकी काय, इकडे कीबोर्डवर काय, तर राज्य शासनाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक मी आपले आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. आणि मला मोह आवरत नाही की श्रीनिवास नार्वेकर आणि अस्मिताताईंना मी स्वहस्ते अजून एक ग्रंथपुष्प भेट म्हणून देतो, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी नम्र विनंती. पुनश्च एकदा धन्यवाद. अजून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार म्हणजे 25, 26, 27, 28 असेच भरगच्च कार्यक्रम आहेत भाषेच्या विविध अंगांना स्पर्श करणारे. असंच आपलं आगमन येत राहावं, आपल्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची पायधूळ या कलांगणात झडत राहावी अशी नम्र अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. 1 मिनिट. एवढ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल खरोखरच धन्यवाद. साहेबांनी म्हटलं तसं खरंच 7 दिवसामध्ये म्हणजे आता हा कार्यक्रम बघितल्यानंतर आमच्यावर सुद्धा विश्वास आहे, 7 दिवसात आपण हा एवढा कार्यक्रम केलाय. पण हे एकट्याचं यश नाहीये, याच्या मागे ही सगळे म्हणजे आत्ता जशी खरोखरच माझ्या मागे ही मंडळी उभी आहेत, माझ्या मागे उभे राहिल्यामुळेच हा एवढा चांगला कार्यक्रम आपण देऊ शकलो. आणि यातल्या कितीतरी जणांची माझी ओळख सुद्धा नव्हती, म्हणजे चंदूदादा, ढोरे काका, नितीन कांबळे यांची ओळख सुद्धा नव्हती. पण एकमेकांच्या चांगलं काही करायला उभं राहिलं की एकमेकांच्या परिचयातून, एकमेकांच्या ओळखीतून, चंदूदादांशी पहिल्यांदा कोमलच बोलली होती, तर असे एकमेकांच्या ओळखीतून हे होत गेला. आणि आज हा कुठलीही फार अवाजवी अपेक्षा न धरता हा कार्यक्रम एवढ्या उत्तम पद्धतीने उभा राहिला. खरं तर मला आभार मानणं, कारण मी नेहमीच आमच्या व्हिजनकडे आभार मानण्याची पद्धत नाही, आपण फक्त स्वागत करतो. एकदा स्वागत झालं की आपण आपले होऊन जातो, आभार मानले की ते मग परके होतात. पण खरंच म्हणजे मला शेवटचा महिना ऐकताना मला नेहमीच भरून येतं, पण आज भरून येणं थोडंसं वेगळं होतं, कारण हा 7 दिवसात एवढ्या उत्तम पद्धतीने कार्यक्रम उभा राहिला याच्यावर थोडंसं विश्वास ठेवणं माझे, जरी कधी 2-4 दिवसात करत असलो तरी. राकेश तळगावकर, प्रसाद सावर्डेकर, सुधीर, आपला सूत्रधार स्वप्नील पाथरे, निवेदक निवेदिका अश्वजित सावंतफुले, डॉक्टर प्राची आरोस्कर, नृत्य दिग्दर्शन ज्या आमच्या मैत्रिणीनं केलं, खरं तर मैत्रिणीनं आमची ती हक्काची मैत्रीण आहे, गायत्री दीक्षित. गायत्रीला मी फक्त सांगेन तिच्या सहकारी कलावंतांची फक्त मी ओळख करून देते. संहिता पूर्णभात्रे, हर्षिता गमरे, गौरी जगताप, प्रांजल गवंडी आणि नीता क्षीरसागर. आणि ज्यांनी आपल्या जसं या नृत्य दिग्दर्शक त्यांचे सहकारी नर्तक यांनी जसं आपल्याला छान आनंद दिला, तसंच आपल्याला छान आवाजांनी सुद्धा आनंद दिला. विजय कर्जावकर, रश्मी लुकतुके, कोमल दांडे
या सगळ्या एकूण कार्यक्रमाची उभारणी, सगळी मदत नेहमीच आमचे व्यवस्थापक, सूत्रधार, सहकारी, मित्र राकेश तळगावकर. राकेश या नाही तर तसं लाजायचं काही कारण नाही. प्रसाद सावर्डेकर, सुधीर, ज्यांनी राकेश, प्रसाद, सुधीर यांनी मिळून हे आणि हे खरं तर हे असं सगळं करायचं हे रात्री ठरलं. त्यामुळे रात्री 2 वाजेपर्यंत राकेश आणि दुष्यंत हे माझ्या ऑफिसमध्ये मीच झोपलो होतो आणि हे 2 माणसं काम करत होती लॅपटॉपवर. तर हे एका रात्रीच सगळं बाकीचं उभं राहिलेलं आहे. खरंच मला खूप छान वाटतंय. आणि लेटरिंग, जाहिरात ज्यांनी उत्तम पद्धतीने डिस्प्ले केली आणि अर्थात आमचाच माणूस आहे तो सुनील देवळेकरांचं शूटिंगमुळे तो इकडे आलेला नाहीये. आणि ज्या पायावर आम्ही अख्खा हा कार्यक्रम उभा केलाय त्या डॉक्टर अस्मिता गुरव, ज्यांचं संशोधन आहे, हे लेखन आहे. डॉक्टर अस्मिता गुरव आत्ताच दैनिक लोकमतच्या जळगाव लोकमत आवृत्तीच्या उपसंपादिका म्हणून निवृत्त झाल्यात आणि लावणीतलं अध्यात्म या विषयावर त्यांची PhD आहे. त्यामुळे मध्ये जो आला लावणी आणि अध्यात्म असा जो आला तो खरं तर जेव्हा आम्हाला कळलं म्हणजे, आणि हा कार्यक्रम खरं तर आज आणखी एक कारण, मी साहेबांशी त्या दिवशी बोललो, आणखी एक महत्वाचं कारण खूप चांगलं वाटण्याचं की जवळजवळ 5 वर्ष झाली हा कार्यक्रम आम्ही करायचो. ज्यांना डॉक्टर उत्कर्षा माहिती आहे माझी बायको, तर ती असताना आम्ही 3 जण जेव्हा होतो याच पोर्चमध्ये, तेव्हा जेव्हा हा विषय आम्ही चर्चा करत होतो तेव्हा आम्हाला नाही, आम्ही म्हटलं होतं याच्यावर कधीतरी करायला आवडेल छान कार्यक्रम, पण बाकीच्या व्यापात आज उद्या असं याच्यात राहून गेलं. आणि आज या निमित्ताने झाला. साहेबांशी बोलताना पटकन सहज मी बोलून गेलो खरं की अरे या विषयावर कार्यक्रम करता येईल, पण ज्यावेळी मी बोललो साहेब तुम्हाला त्यावेळी एवढा मोठा व्याप वाढेल हे मलाही कल्पना नव्हती. पण खरंच या सगळ्यांच्या भरोश्यावर हा कार्यक्रम आज झाला. मी सहसा कधी कार्यक्रम संपल्यावर बोलत नाही, पण आज ह्याच मंडळींमुळे मला बोलावंसं वाटतं. पुन्हा एकदा खूप धन्यवाद. पुन्हा खूप उत्तम पद्धतीने हा कार्यक्रम आपण करतोच आहोत. आणखी एक नाव मी अगदी सगळ्यात शेवटी ठेवलं होतं, आमचे राकेश जोशी, जे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला चित्रीकरणासाठी बरोबर असतात. राकेश जोशी स्वतः उत्तम छायाचित्रकार आहेत, स्वतः उत्तम अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत. तर अशी ही सगळी मंडळी आपल्या समोर आली आणि सगळ्यांचे खरंच पुन्हा एकदा धन्यवाद. महाराष्ट्र टाइम्स आणि G24 तास हे 2 आपले मीडिया पार्टनर आहेत. आपण हा कार्यक्रम पुनश्च आनंद घेण्यासाठी, पुनर्प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही YouTubeवर बघू शकता, महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक लाईव्हवर बघू शकता. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाने खूप मोठी मदत केली आहे आम्हाला हा कार्यक्रम प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी. प्रत्येक कार्यक्रमाची 2-4 दिवसात किंवा 8 दिवसात 50,000च्या पुढे व्ह्यूज दर्शक संख्या जाते. हे तुमच्या रसिकांच्या आशीर्वादाचं फळ आहे असं मी नम्रपणे जाहीर करतो. आणि मठाच्या माध्यमातून, G24 तासच्या माध्यमातून सुद्धा आम्ही रसिकांपर्यंत पोहोचलो, याचा आम्हाला आनंद आहे. पुनश्च यावे, येत राहावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, मगाशी मी बोलत असताना नावं घेतली, मी यांना समोर आत्ता आणू इच्छितो. चंदूदादा, चंद्रकांत पांचाळ, ज्येष्ठ संगीतकार, संयोजक, ज्यांच्या ढोलकीवर आपण खुश झालो, आमचे बुवा ढोरे काका, ज्ञानेश्वर ढोरे आणि नितीन कांबळे. मी जे मगाशी म्हटलं या ना.